नमस्कार. चला, आज आपण ओ. हेनरी यांची एक भन्नाट कथा पाहूया, द कॉब अँड द अँथम. खरं तर ही एक अशी कथा आहे जी आपल्याला हसता हसता अचानक एका खूप मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. बरं, एक विचार करा. कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी कोणी मुद्दाम तुरुंगात जाण्याचा प्लॅन करेल का? ऐकायला खूपच विचित्र वाटतं, नाही का? पण आपल्या या कथेचा जो नायक आहे सोपी, तो नेमका हाच विचार करतोय आणि त्याचा हाच अजब हेतू या कथेला एका अशा वळणावर घेऊन जातो ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. तर भेटूया आपल्या हिरोला. सोपी, न्यूयॉर्कमधला एक बेघर माणूस. आता हिवाळा अगदी दारावर येऊन ठेपलाय आणि सोपीकडे थंडीपासून वाचण्यासाठी ना घर आहे ना पैसे. मग त्याला एकच सुरक्षित जागा दिसते. कोणती असेल? तर ती म्हणजे तुरुंग. हो, बरोबर ऐकलत. ब्लॅकवेल बेटावरच्या तुरुंगात आरामात 3 महिने काढले की जेवण आणि निवारा दोन्हीची सोय होईल, असा त्याचा एकदम साधा सरळ विचार आहे. आता ही कथा लिहिली कोणी आहे? तर ते आहेत विल्यम सिडनी पोर्टर. पण त्यांना सगळे ओळखतात त्यांच्या टोपण नावाने, ओ. हेनरी. आणि त्यांच्या कथांची एक खासियत आहे बरं का. त्यांच्या कथांमध्ये विनोद आणि दुःख असं काही एकत्र मिसळलेलं असतं की त्याला अश्रूंमधील हास्य असंच म्हटलं जातं. आणि ही जी अश्रूंमधील हास्यशैली आहे ना, तोच या कथेचा आत्मा आहे. म्हणजे एका क्षणी हसू येईल आणि दुसऱ्याच क्षणी डोळ्यात पाणी. आणि शेवटी शेवटी तर असा काही धक्का बसतो की आपण विचारातच पडतो. त्यामुळे एका अनपेक्षित जबरदस्त शेवटासाठी तयार राहा. तर सोपीचा प्लॅन एकदम सिंपल होता. एक छोटा मोठा गुन्हा करायचा आणि अटकवायचं. पण गंमत अशी आहे की कायदा मोडणं त्याला वाटलं तितकं सोपं नव्हतं. चला तर मग पाहूया त्याचे सगळे प्रयत्न एकामागोमाग एक कसे फसतात. तर त्याचा पहिला प्रयत्न, एका आलिशान महागड्या रेस्टॉरंटमध्ये जायचं, पोटभर जेवायचं आणि मग सांगायचं की पैसे नाहीत. पण झालं काय? त्याचे ते फाटके कपडे आणि जुने बूट पाहूनच तिथल्या हेड वेटरने त्याला दारातच अडवलं. त्याला आत पाऊलही ठेवू दिलं नाही. म्हणजे पहिलाच प्लॅन सपशेल फसला. पण सोपी काही निराश झाला नाही. तो करतो दुसरा प्रयत्न. एका दुकानाच्या मोठ्या काचेवर थेट दगड फेकून ती फोडतो आणि अगदी शांतपणे तिथेच पोलिसांची वाट पाहत उभा राहतो. त्याला वाटतं आता तर अटक होणारच, 100%. पण इथेही नशिबाचा खेळ बघा. पोलीस येतो खरा, पण तो सोपीकडे बघत सुद्धा नाही. उलट तो म्हणतो, अरे जे खिडक्या फोडतात ना, ते असं पोलिसांशी गप्पा मारत थांबत नाहीत. असं म्हणून तो एका पळणाऱ्या माणसाच्या मागे धावायला लागतो. म्हणजे काय? तर इथे सोपीचा प्रामाणिकपणाच त्याच्या आडवा आला. कमाल आहे. आता 2 प्रयत्न फसले. सोपी म्हणतो, चला तिसरा प्रयत्न करूया. तो थेट एका थिएटरसमोर जातो आणि दारू प्यायल्यासारखं नाटक सुरू करतो. मोठमोठ्याने ओरडतोय, नाचतोय, गोंधळ घालतोय. त्याला खात्री आहे की आता सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल पोलीस त्याला उचलणारच. पण इथेही त्याचं नशीब आडवं येतं. तिथला एक पोलीस दुसऱ्याला काय म्हणतो माहितीये? अरे, हा तर येल कॉलेजचा मुलगा दिसतोय. ते लोक असेच सेलिब्रेट करतात. आपल्याला वरून आदेश आहेत की त्यांना काही बोलायचं नाही. बघा, सोपीचा तिसरा प्रयत्नही एका भलत्याच गैरसमजामुळे फुकट गेला. आता मात्र सोपी पुरता वैतागलाय. त्याला खरंच वाटायला लागतं की कोणती तरी जादू किंवा अदृश्य शक्तीच आहे जी त्याला अटक होण्यापासून मुद्दाम रोखतीये. त्याचे इतके साधे प्लॅन इतक्या विचित्र आणि हास्यास्पद पद्धतीने कसे काय फसत आहेत हेच त्याला कळेनासं झालं होतं. आणि इथून कथेत एक खूप महत्वाचं भावनिक वळण येतं. या सततच्या अपयशाने खचलेला सोपी फिरत फिरत एका जुन्या चर्चजवळ येऊन पोहोचतो. आणि तिथे तिथे असं काहीतरी घडतं जे त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होतं. चर्चमधून एका प्रार्थना गीताचे सूर म्हणजे अँथमचे सूर ऐकू येतात. आणि ते संगीत इतकं शांत, इतकं पवित्र असतं की सोपी तिथेच त्या लोखंडी कुंपणाजवळ खिळून राहतो. ते सूर त्याच्या थेट काळजाला भिडतात आणि त्याच्या आत दबलेल्या जुन्या आठवणींना जागं करतात. त्या संगीतामुळे त्याला सगळा भूतकाळ आठवतो. एक असा काळ जेव्हा त्याच्या आयुष्यात आई होती, गुलाब होते, चांगले मित्र होते, मोठमोठी स्वप्न होती आणि त्याचे विचार, त्याचं मन हे स्वच्छ होतं. आणि आजची स्वतःची ही दयनीय अवस्था पाहून त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागते. आणि त्याच क्षणी सोपीच्या मनात जणू एक क्रांतीच घडते. तो मनाशी पक्का निश्चय करतो. आता बस, ह्या दलदलीतून बाहेर पडायचं. उद्यापासून तो एक नवीन सुरुवात करणार. काम शोधणार, एक चांगला सन्माननीय माणूस बनणार आणि आपलं हरवलेलं आयुष्य पुन्हा मिळवणार. पण थांबा,
ही ओ हेनरी यांची कथा आहे. तिचा शेवट इतका सरळसोट कसा असेल, नाही का? ज्या क्षणी सोपी एक चांगलं, प्रामाणिक आयुष्य जगण्याचा निश्चय करतो, नेमक्या त्याच क्षणी नशीब आपला खरा डाव खेळतं. इथली विडंबना बघा. एका बाजूला सोपीचं नवीन ध्येय आहे, सन्मानाने जगण्याचं, खरं स्वातंत्र्य मिळवण्याचं. आणि दुसऱ्या बाजूला त्याचं नशीब पहा, ते त्याला बरोबर कैदेच्या दिशेने ढकलत आहे. सोपी या नव्या विचारांमध्ये आणि एका उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नांमध्ये हरवून गेला असतानाच अचानक एक पोलीस येतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि विचारतो, इथे कोपऱ्यावर काय करतोयस? सोपी तर फक्त शांतपणे उभा असतो, पण पोलिसाला त्याच्यावर संशय येतो. दुसऱ्या दिवशी त्याला थेट न्यायाधीशासमोर उभं केलं जातं आणि शिक्षा सुनावली जाते. 3 महिन्यांची कैद, जी शिक्षा मिळवण्यासाठी तो दिवसभर इतकी धडपड करत होता, तीच शिक्षा त्याला नेमकी तेव्हा मिळाली जेव्हा त्याला ती अजिबात नको होती. हाच आहे तो जगप्रसिद्ध ओ हेनरी ट्विस्ट. तर मग ह्या कथेतून काय समजून घ्यायचं? ही फक्त एका बेघर माणसाची गोष्ट नाहीये. ही कथा आहे नशिबाच्या अजब खेळाबद्दल, स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय असतो याबद्दल, आणि आपली स्वप्न आणि वास्तव यांच्यातल्या दरीबद्दल. ही कथा आपल्याला दाखवते की नशीब किती अनपेक्षित असतं. बघा ना, जेव्हा सोपीला तुरुंग हवा होता, तेव्हा नशीब त्याला बाहेर मोकळं ठेवत होतं. आणि ज्या क्षणी त्याने खऱ्या स्वातंत्र्याची, एका सन्मानाच्या आयुष्याची इच्छा केली, तेव्हा त्याला मिळाली कैद. यातून लेखक जणू स्वातंत्र्याच्या खऱ्या अर्थावरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आणि शेवटी एक प्रश्न तसाच राहतो. सोपीला मिळालेली शिक्षा ही एक शोकांतिका होती का? कारण त्याचा चांगला माणूस बनण्याचा संकल्प मोडला गेला? की मग तुरुंगात मिळालेला तोच निवांत वेळ, तीच जागा, हीच त्याच्यासाठी स्वतःला बदलण्याची एक नवी संधी ठरू शकते? या कथेचा शेवट कसा लावायचा याचा नक्की विचार करा.